वृद्धी होणार नाही. मग ते सकळ विश्वाचं असलेलं मूळ म्हणजे परमेश्वर, अखिल विश्वाचं मूळ असलेला परमेश्वर. परमेश्वर धरल्यानंतर इतर धरण्याची आवश्यकता आहे का? लक्षात घ्या माझ्या भगिनींनो, मूळ जर धरलं तर दुसरं धरायची आवश्यकता नाही. अखिल विश्वाचं मूळ असलेला भगवंत याची जर भक्ती आपण आचरणामध्ये आणली तर दुसरी भक्तीला काही सुद्धा किंमत राहणार नाही, कारण याच्यामध्ये सगळं समाविष्ट आहे. तुम्हाला तसं समजत नसेल तर लक्षात घ्या, तुमच्याजवळ 1000 रुपयाची नोट आहे, तुमच्याजवळ 1000 रुपयाची नोट आहे. 1000 रुपयाची नोट असल्यानंतर त्या 1000 रुपयाच्या नोटीमध्ये 500 रुपये आहेत पण दिसत नाही. मोडायला गेल्यानंतर भेटतील का नाही? 1000ची नोट मोडायला गेल्यानंतर तुम्ही 25 रुपयाचं सामान जर घेतलं तर 500 रुपयाची नोट वापस येईल, 100 रुपयाची येईल, 50 रुपयाची येईल, 20 रुपयाची येईल, 10 रुपयाची येईल, 5 रुपयाची येईल, 2 रुपयाची येईल आणि 1 रुपयाची सुद्धा वापस येईल. पण मुळात जर तुमच्याकडे 5 रुपयाची नोट असली, दुकानात गेले सामान घेतले, 10 रुपयाची अपेक्षा केली तर चालेल का? त्याच्या खालचं भेटेल, वरचं भेटेल का? पण 1000ची नोट असेल तर तिच्यातलं खालचं सगळं भेटेल. तसं माझ्या धर्मबंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराकडून तुम्हाला काय पाहिजे असेल ते उद्धरण्यापर्यंत मोक्षापर्यंत सर्व काही मिळेल. पण जिच्या जवळ उद्धारण्याचा मार्गच नाही, मोक्षच नाही, आता जर त्या 5 रुपयासारख्या देवतेच्या नादी जर आपण लागलो आणि मोक्षाची अपेक्षा जर करायला लागलो तर आपला उद्धार होईल का? नाही, होणार नाही. मग ते जसं या कवीनं एक कशाचा न्याय दिला, पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे ते काय नव्हते एकात बीजाचे, परंतु पाणी घेपे धापे ते मुळची जाणे, मूळ जाणताय. तसा दुसरा दृष्टांत त्यांनी दिला. एका दृष्टांताना कधी कधी माणसाला समजत नाही म्हणून दुसऱ्याकडे वळतात. आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय असल्यानंतर ते आपल्या शरीराचे, आपल्या शरीराचे 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. मग या 5 ज्ञानेंद्रियांना, 5 कर्मेंद्रियांना कोणता विषय ठेवला तर तो आपल्या पोटात जातो. म्हणून कवी म्हणतात, करुणी रस सोयी बरवी कानी केवी खोवावी, फुले आणून बांधावी डोळा केवी. आता प्रवचन संपलं म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आहे. जेवायला ताटावरती बसलो आणि बसल्यानंतर खूप चांगली कढी झालेली आहे, ताकाची कढी खूप चांगली झालेली आहे. मग कढीचा द्रोण घेतला, चमचा घेतला, तोंडात न घालता जर एक चमचा कानात ओतायला लागलं तर त्या कढीची गुढी येईल का? करुणी रस सोयी बरवी कानी केवी खोवावी, फुले आणून बांधावी डोळा केवी. फुलाचा हार गळ्यात न घालता जर डोळ्यावर पट्टा दिला असता त्याचा तर काय बिघडलं असतं? नाही. कोणता विषय ठेवला तो पोटात जातोय, परंतु करुणी रस सोयी बरवी तोंडातला तोंडातच घालावं लागणार आहे. म्हणून कवी उत्तर देतात पुढं, रस तो मुखेची सुवावा. पदार्थ जर केलेला असेल, पदार्थाची जर गोडी घ्यायची असेल तर काय, रस तो मुखेची सुवावा म्हणजे तोंडानेच खावा. परिमळ तो घ्राणेची घ्यावा. परिमळ म्हणजे सुगंध, फुलाचा वास, घ्राण म्हणजे नाक, नाकानेच घ्यावा लागणार. तैसा मी तो योजावा मीच म्हणून. तसं गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा तैसा मी तो योजावा मीच म्हणून. मला जर परब्रह्म परमेश्वर पूर्ण अवतार गोपाल कृष्ण म्हणून माझी भक्ती केली तर माझ्यापर्यंत येऊन मिळशील. आणि मला जर तो इंद्रचंद्र सूर्य देव देवता असं जर काही म्हणायला लागला, तुला तिथंच राहावं लागेल, म्हणजे तुझं उद्धरण ठाकलं. मग ते जर उद्धरण खऱ्या अर्थानं करून जर घ्यायचं आहे माझ्या धर्मबंधूंनो, उद्धरण्याच्या मार्गाला लागायचं ना. मग भक्ती सुद्धा श्रेष्ठ हवी आहे. भक्तीचा पाया जर पक्का असेल तर उद्धरण्याच्या मार्गाला लागता येईल. घटका तिकडं घटका तिकडं जर असलं तर नाही जमणार. उद्धार थाकेल, अधुरा राहील. जर स्वर्गात गेला तर स्वर्गातून सुद्धा पतन व्हावं लागेल. भक्ती एकनिष्ठ आहे. भगवंताने एवढा मोठा खटाटोप केला, संवार केला, रचना केली, रचलेल्या सृष्टीचा अवतार घेतला. कशा करता? या जीवा करता.
पण ते ज्ञान सुद्धा जीवानं दवडवलं आणि ते आण कल्पलं अन्यथा ज्ञान धावला. देवतेलाच परमेश्वर म्हणायला लागला. देवतेला जर परमेश्वर म्हणतोय ते अन्यथा ज्ञान होतंय आणि अन्यथा ज्ञानानं काय झालं, याचं पतन झालं. जीवाचं पतन झालं. पतन झालं म्हणजे घसरायला लागला, खाली खाली यायला लागला. जो ऊर्ध्वगतीला जायला पाहिजे होता तो अधगतीला आला. अधगतीला आल्यानंतर पुन्हा उद्धार टाकतोय. मग आता या देहामध्ये जर परमेश्वर आपल्याला समजला, एक निष्ठ भक्ती जर या मनुष्य जन्मात आल्यानंतर घडली, त्याच परमेश्वराची सेवा जर एकनिष्ठ घडली, त्याच अवताराचं स्मरण जर निश्चित घडलं तर आपलाच उद्धार आपल्या हातात आहे. आपला उद्धार आपल्या हातात आहे. मग ती सेवा घडण्याकरता, ती स्मरण घडण्याकरता, आपला उद्धार आपल्याला करून घेण्याकरता आपल्याला कशाची आवश्यकता आहे? ज्ञानाची. ज्ञान जर असेल तर आपण एकनिष्ठ आचार करू का नाही? ज्ञान जर असलं तर एकाच परमेश्वराची भक्ती करू का नाही? ज्ञान जर नसलं, सांगताय ऐकतोय पण ते ज्ञानच नाहीये, ज्ञान जर नसेल तर एकवीस भक्ती परमेश्वराची भक्ती घडणार नाही. म्हणजे ज्ञानाला सुद्धा महत्व आहे आणि नामाला सुद्धा महत्व आहे. मग ज्ञानाला महत्व काय आहे, नामाला महत्व काय आहे? नामाचं महत्व जर म्हटलं तर आता तुम्हाला सध्या चालू भाषेत जर सांगायचं म्हटलं, ज्या व्यक्तीचं जे नाव असतं, एखादं पॉम्पलेट काढलं, पत्रिका काढली आणि त्याच्यात जर त्याचं नाव नसलं तर लगेच तो रुसून बसतोय. म्हणजे याचा अर्थ इथं काही घडलं असं समजू नका बरं का. माझं नाव का टाकलं नाही? बरं टाकलं तर टाकलं, पण खाली का टाकलं, वर का टाकलं नाही? म्हणजे त्याला नामाचा अभिमान आहे का नाही? स्वतःच्या नाम म्हणजे नामाचा अभिमान आहे. मग जर या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर या देहाला ठेवलेल्या नामाचा जर तुला एवढा मोठा अभिमान आहे तर तो निर्गुण निराकार झालेला असलेला परमेश्वर तो सगुण साकार होतो. त्या मायापुरामध्ये स्वीकार करतो, त्या मायापुराला नामना धारण करतो आणि ती नामना धारण केल्यानंतर त्या नामाचा जर तुम्ही उच्चार केला, उद्धार होईल का नाही? होईल ना. आणि ते नाम जर स्वीकारलं नाही तर कसं काय होणार? काही ती बरीचशी मंडळी म्हणतीये, तो निर्गुण निराकार परमेश्वर होता, मग तो सगुण साकार झाला, पण तो खरा तर निर्गुण निराकारच आहे. सगुण साकार झाला कारण काय आहे? सगुण साकाराचं कसं काय? अरे बाबा, पण तो निर्गुण निराकार असतो, तो सगुण साकार झाल्याशिवाय तो जो स्वीकार करतो, ज्या नामाचा स्वीकार केलेला आहे त्या नामाचं स्मरण झाल्याशिवाय तुझा उद्धार होईल कसा? परमेश्वर तर एकच आहे. अव्यक्त म्हणतो परमेश्वर एकच आहे. जे अव्यक्तापासून व्यक्त झालेले आहे ते अनंत परमेश्वर आहे. अनंत परमेश्वर आहे. मग अनंत परमेश्वर जर असले, पण अनंत परमेश्वरांना फुल स्वीकारलेला असेल तरी त्याला जे नाम ठेवलेलं असेल, आताचे सध्याचे हे कलयुग आहे आणि या कलयुगाचे विद्यमान असलेले अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि ज्या पुराचा स्वीकार केलेला आहे त्या पुराला जे नाम ठेवलेलं आहे, जे श्री चांगदेव रावळ आहे, त्या नामाचं स्मरण जर घडलं तर कलियुगामध्ये आपला उद्धार आहे. नामामध्ये खूप मोठी ताकद आहे. नामामध्ये खूप मोठी ताकद आहे. नामाची ताकद साधी समजू नका. मी अन्य समाजाचं एक उदाहरण देत असतो नामाची ताकद बघण्याकरता. अन्य पंथाचा दृष्टांत म्हणजे घ्यायला नकोय, पण कधी कधी जर असेल तर तो सिद्धांत काढण्याकरता घ्यावा सुद्धा लागतो. दृष्टांत असा घ्यायचा की श्रीरामचंद्र होते आणि त्यांनी सेतुबंधनाचं काम सुरुवात केलं. आता सेतुबंधनाचं काम सुरुवात झाल्यानंतर गंमत अशी झाली, त्यांचं वानर सैन्य जे होतं ते मोठे मोठे दगड पर्वत उचलत होतं आणि समुद्रामध्ये टाकत होतं. असं समुद्रामध्ये टाकत असताना ते दगड पाण्यावरती तरत होते. पाण्यावरती तरत असलेले दगड जेव्हा श्रीरामानं बघितल्यानंतर म्हणे आपलं सैन्य फार मोठं काम करतंय, आपण बी काहीतरी करून बघावं म्हणून इकडे बघितलं, हातामध्ये एक खडा घेतला आणि अलगदच्या पाण्यात टाकला. अलगद पाण्यात खडा टाकल्याबरोबर श्रीरामानं टाकलेला खडा बुडाला. हनुमंत आले, समोर उभे राहिले आणि मग विचारलं का हो म्हणे काय केलं? अरे म्हणे काहीच नाही. नाही म्हणे इथं बुडबुडे येतात, काय केलं? अरे म्हणे मी एक खडा टाकला. मग काय झालं? म्हणे तुम्ही टाकलेले दगड चालतात
आणि मी टाकलेला खडा मात्र बुडाला. याचं कारण काय म्हणजे तेच मला समजत नाही. हनुमंताला उत्तर दिलं, श्रीरामा, आम्ही जो पर्वत टाकला, दगड टाकला,